नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, उभाटा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जवळपास 2023ला सध्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर काही आरोप केले होते। त्या आरोपासंदर्भामध्ये त्यांनी माफी मागितलेली आहे आणि ह्या दिवसभर या सगळ्या विषयाची चर्चा सुरू होती। दादा भुसे यांच्या कारखान्याच्या संदर्भामध्ये हे आरोप संजय राऊतांनी केले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की दादा भुसे यांनी जवळपास 175 कोटींचा घोटाळा केला, शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि प्रत्यक्षामध्ये तसं काही नव्हतं। त्या संदर्भामध्ये दादा भुसेंनी अब्रू नुकसानीचा दावा संजय राऊतांवर दाखल केला होता। पहिल्यांदा आपण ऐकूया संजय राऊत यांनी ते आरोप काय केले होते। काल मी पुन्हा एकदा दादा भुसे यांनी गिरणा ॲग्रो इंडस्ट्री म्हणून एक कंपनी केली, जे मंत्री आहेत, त्यांनी साधारण 175 कोटी रुपये त्या कंपनीच्या नावाखाली गोळा केले। मंत्री दादा भुसे यांनी 175 कोटी 25 लाख रुपये गोळा केले, शेअर्स गोळा केले शेतकऱ्याकडून आणि त्यांच्या वेबसाईटवरती फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावरती साधारण 1.5 कोटी रुपये दाखवले। या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे, त्यांना नोटीस नाही। आता हे आरोप संजय राऊतांनी केले, त्यानंतर स्वाभाविकच त्याला प्रत्युत्तर म्हणून दादा भुसेंनी त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आणि त्या खटल्याला संजय राऊत हे कधी उपस्थित राहत नव्हते सुरुवातीला आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावला। आता ते न्यायालयामध्ये गेले आणि त्यानंतर न्यायालयापुढे शेवटी सपशेल त्यांनी गुडघे टेकले, नाक रगडलं आणि शेवटी माफी मागितली आणि त्यानंतर दादा भुसेंनी मोठेपणा दाखवत हा जो खटला आहे तो मागे घेतला आणि त्यानंतर संजय राऊत काय पत्रकारांसमोर बोलले ते पण आपण ऐकूया। बघा, बाजूला माझ्या कोण आहे? दादाजी भुसे आहेत, मी इथे बाजूला आहे। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे, विषय राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलं आहे ते उत्तम घडलं आहे। संजय राऊत हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलले पत्रकारांसमोर हे तुम्ही पाहिलं, तिथे असं वाटतं की दादा भुसे हे कुठेतरी चुकलेले आहेत आणि संजय राऊत हेच तिथे खरे ठरले शेवटी न्यायालयात, असं कुठेतरी पत्रकार परिषदेत वाटते। अशा पद्धतीने संजय राऊत पत्रकारांना सामोरे गेलेले आहे। पण त्याच ठिकाणी हे सगळं हा खटला झाल्यानंतर संजय राऊत आणि दादा भुसे, इतरसुद्धा काही कार्यकर्ते हे सगळे एका लॉबीतून येताना आपल्याला दिसतात। त्याच्यात संजय राऊत हे पुढे आहेत, सगळ्यांच्या हसत हसत ते पुढे येत आहेत, दादा भुसे मागे त्यांच्या चालत आहेत। तो व्हिडिओसुद्धा आपण पाहूया। हो, या व्हिडिओमध्ये काय दिसतं की आपल्याला वाटतं की दादा भुसेंनीच मोठी चूक केली, दादा भुसेंनीच काहीतरी आरोप केले होते आणि त्या विरुद्ध संजय राऊतांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आणि ते चालत येत आहेत की आपण आता केस जिंकलो, दादा भुसेंनी माफी मागितली शेवटी माझ्यापुढे, कोर्टाला सांगितलं की मी केलेले आरोप चुकीचे आहेत, असंच कोणाला तरी वाटेल अशा पद्धतीने संजय राऊत हे चालत येताना दिसत आहेत। म्हणजे हा जो माफीचा आनंद असतो हा पहिल्यांदाच असा आपल्याला पाहायला मिळतो की एखादा माणूस न्यायालयात जातो
त्याच्या विरुद्ध समजा काही खटला दाखल केला असेल, कुणी अब्रू नुकसानीचा असेल, खोटे तुम्ही आरोप केलेत म्हणून खटला दाखल केला असेल, तर माणसाच्या डोळ्यामध्ये एक लाज असते की बाबा आपण चुकलेलो आहोत. कुठेतरी खेद असतो मनामध्ये की आपण आरोप चुकून केलेही जातात आरोप. कुठून तरी माहिती मिळते, ती चुकीची असते, पण ती खोटी माहिती मिळालेली असते, त्यावर आरोप केले जातात. पण माफी मागायची तर डोळ्यामध्ये ती शरम किंवा लाज असावी लागते, खेद असावा लागतो, मनामध्ये कुठेतरी काहीतरी बोच असली पाहिजे की आपण चुकून आरोप केले. ती कुठेही दिसत नाही. उलट ते पत्रकारांसमोर काय म्हणतात की आमचे नातेसंबंध चांगले होते. म्हणजे नातेसंबंध असतानाही तुमच्यावर आम्ही कसे आरोप करू, तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे, तुम्ही घोटाळे केल्याचे, पण तुम्ही ते सहन करायचे. ते सहन केलं पाहिजे राजकारणामध्ये, कसलेही खोटे नाटे आरोप. हेच कुठेतरी संजय राऊतांच्या एकंदरीत देहबोलीवरनं वाटतं. तसंच दिसून येतं की जणू काही दादा भुसेंचीच चूक झाली अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून. अशा पद्धतीने संजय राऊत हसत हसत समोर येत आहेत सगळ्यांच्या. मुळात संजय राऊतांची अशी माफी मागण्याची किंवा अशा पद्धतीच्या खटल्याला सामोरे जाण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी तर ते जेलमध्ये जाऊन आलेलेच होते पत्राचाळ प्रकरणामध्ये. पण किरीट सोमय्यांवर, विशेषतः त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालयाच्या घोटाळ्यासंदर्भातला एक आरोप त्यांनी केला होता. तेव्हाही मेधा सोमय्यांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आणि तेव्हा न्यायालयाने त्यांना 25,000चा दंड ठोठावला, 15 दिवसांची शिक्षाही दिली तुरुंगवासाची. आणि त्यानंतर मग काय झालं, संजय राऊतांनी खटपट केली, पुढे अपील केलं आणि त्यातून मग बाबा या शिक्षेला स्थगिती द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिक्षेला स्थगिती दिल्यावर त्यांना शेवटी 50,000च्या जामिनावर सोडण्यात आलं. तेव्हाही ते आरोप खोटेच होते मेधा सोमय्यांवर केलेले. त्याच्या आधी किरीट सोमय्यांनी विक्रांत जहाज जे आहे त्याच्या भंगाराच्या संदर्भात काही आरोप केले होते. ते संजय राऊत यांचे आरोप नव्हते, त्यांच्या किरीट सोमय्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये कोणीतरी केस दाखल केली होती, त्या संदर्भात रोज संजय राऊत बोलायचे. त्याच्यातही काही निघालं नाही. त्यातही कोणतेही किरीट सोमय्या यांच्याकडून किंवा त्यांच्या मुलाकडून कोणताही घोटाळा गैरव्यवहार केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ते सुद्धा आरोप असेच केले गेले. किरीट सोमय्यांबद्दल आपल्याला आठवत असेल त्यावेळेला उभाटाचंच सरकार होतं, म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा आपल्याला आठवत असेल की पत्रकार परिषद घेण्यात आली होती शिवसेना भवनामध्ये. आणि तेव्हा केवढं मोठं नाट्य रंगलं होतं. सकाळपासून सगळे पत्रकार जे ते धावत होते, सगळे रस्ते मुंबईतले जणू काय शिवसेना भवनाजवळ आले होते. अशा पद्धतीने सगळी गर्दी जमली होती. कॅमेरेवाले शिवसेना भवनाच्या अगदी गच्चीवर जाऊन तिकडून कॅमेरा काय दाखवत होते, खालून शिवसेना भवन काय दाखवत होते. संजय राऊत सामनामधनं निघाले, ते दरवाजाच्या बाहेर उभे राहिले हात दाखवत. तिथपासून त्यांचा शिवसेना भवनपर्यंतचा प्रवास, हे सगळं असं दिसत होतं की आता किरीट सोमय्या जवळपास 15-20 वर्ष जेलमध्येच जाणार, इतके भक्कम पुरावे आता मिळतील. प्रत्यक्षात काय झालं, काही झालं नाही. ती पत्रकार परिषद झाली, पण आता पत्रकार परिषद म्हटल्यानंतर त्याच्यात काय असतं, पत्रकारांच्या समोर आपण काहीतरी मांडतो आणि पत्रकार प्रश्न विचारतात, त्यांना उत्तरं दिली जातात. तिथेही संजय राऊतांनी कोणतेही उत्तर दिलं नाही. नो क्वेश्चन आन्सर असं संजय राऊत म्हणाले आणि पत्रकार तसेच मुकाटपणे घरी निघून गेले. त्यांनी कोणता विचारलं नाही की बाबा ही पत्रकार परिषद आहे, ते आम्हाला काहीतरी प्रश्न विचारता आले पाहिजेत. हे विचारल्याशिवाय आम्ही दाखवणार कसं, आमच्या मनातही काही प्रश्न आहेत तुम्ही जे आरोप केलेत त्या संदर्भात. पण निमूटपणे पत्रकार सगळे निघून गेले. म्हणजे ही संजय राऊतांची ही हिस्ट्री, इतिहास जो आहे असाच आहे की हे आरोप करणं आणि ते आरोप करताना त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य असलं पाहिजे, पुरावे असले पाहिजेत, काही साक्षीदार असले पाहिजेत, काही कागदपत्र असले पाहिजे, याची अजिबात गरज नाही. आपल्याला आरोप करायचे, शंका घ्यायच्या. आता रोहित पवार सुद्धा अशाच शंका घेत असतात. शंका घ्यायच्या, कोणालाही कठाड्यात उभं करायचं, चिखलफेक करायची तर करायची. उद्या काय झालंच, समजा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाच तर माफी मागण्याचं सोप्पं आपल्याकडे तंत्र आहेच. काय जाते त्याच्यात. बरं, याच्यात सगळी चूक संजय राऊतांची आहेच, पण त्याबरोबर मीडियाची सुद्धा आहे. संजय राऊत जे आरोप करतील ते रोज गोळा करायचे आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांना विचारत बसायचे की संजय राऊतांनी असा आरोप केला, संजय राऊतांनी तसा आरोप केला. तुम्ही काही त्यांना विचारणार की नाही, हा आरोप कशाच्या आधारावर केलेला आहे, काही तुमच्याकडे पुरावे आहेत का. बरं, पुरावे दिले तर ते तपासून पाहणं, कुठेतरी 4 ठिकाणी जाऊन विचारणं की खरोखरी आहे का असं घडलेलं, ते काही नाही. संजय राऊतांनी आरोप केले, ते जाऊन दुसऱ्याला विचारायचं, दुसऱ्याने सांगितलं तर ते जाऊन पुन्हा संजय राऊतांना विचारायचं.
मूळ विषय जो आहे तो बाजूलाच राहतो. तो आरोप खरा आहे का, खरोखरच एखाद्या माणसाने घोटाळा केला आहे का, गैरव्यवहार केलेला आहे का, हे शोधण्याची आवश्यकताच नाही. आरोपांचा फक्त त्या ठिकाणी मालिका रंगवायची दिवसभर आणि महिनोन महिने तेच चालू राहिलं. त्यामुळे आत्ताही हे सगळं घडल्यानंतर संजय राऊतांचे आरोप कमी होतील असं नाही. आणखी कुठला तरी माणूस पकडला जाईल. आज दादा भुसे होते, उद्या आणखी कोणीतरी असेल, त्याच्यावर असेच आरोप केले जातील. तो माणूस कदाचित अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार नाही. त्यामुळे आणखी आरोप ते होत राहतील. पुन्हा दावा दाखल केलाच तर पुन्हा एकदा माफी मागायला काय जाते आपल्याला. माफी मागायची आणि सांगायचं आमचे नातेसंबंध आहेत. कोर्टात आम्ही गेलो, कोर्टासमोर फक्त गेलो तेव्हा कोर्टानेच सांगितलं की आता हे सगळं प्रकरण मिटलेलं आहे. हे जणू काय दादा भुसे आणि संजय राऊत यांच्यातला काहीतरी वाद होता जमिनीवरचा, जमिनीवरून झालेला, संपत्तीवरनं झालेला, आणि त्यात दोघांमध्ये सेटलमेंट केली कोर्टाने. तसं नाही आहे. ती एखाद्याने आरोप केले, त्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यावर त्याने माफी मागितली म्हणून कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, माफी मागितली, तुम्हाला काय करायचंय, केस मागे घ्यायची आहे, ठीक आहे मागे घ्या. तेच दादा भुसेंचं मोठेपण आहे. त्यांनी जर सांगितलं असतं की मला माफी नको, मला या ठिकाणी अमुक एवढे पैसे पाहिजेत नुकसान भरपाई म्हणून, किंवा अमुक व्यक्तीला तुरुंगामध्ये टाका, जी काय शिक्षा असेल कायद्यानुसार ती द्या, तर काय झालं असतं. पण तो दादा भुसेंचा मोठेपण आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये असे आरोप होतात, पण एखाद्यावर आरोप करताना त्याची कशी वैयक्तिक बदनामी होते समाजामध्ये, याचं भान तरी बाळगलं गेलं पाहिजे की नाही. आजच्याच दिवशी म्हणजे व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी शनिवारी राहुल गांधीसुद्धा मुंबईत आले. भिवंडीमध्ये त्यांचा खटला होता. ते कधी RSSवर आरोप करतात, कधी सावरकरांवर करतात, मनाला येईल ते, त्याला काही धरबंध नसतो कोणताही आरोप करायचा. त्या व्यक्तीचा काय त्याग आहे, त्या व्यक्तीने काय महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, किंवा त्या संघटनेने काय केलं, याचं कशाचंही भान बाळगायचं नाही. आपल्याला आरोप करायचे आहेत ना, 4 लोक टाळ्या वाजवणार आहेत, 4 लोक सोशल मीडियावर हसणार आहेत फिदी, हे बघून असे आरोप करायचे. राहुल गांधींनी यापूर्वी अशी माफी मागितलेली आहे, पण माफी मागितल्यानंतर पुन्हा टेचात चालायला तयार असतातच सगळे लोक. कारण मीडिया सोबत असतो, तर तुम्ही आरोप केले तर ते आरोप खरेच मानायचे आणि त्यावरनं दिवसभर बातम्या चालवायच्या. मग लोकांनाही वाटायला लागतं हे आरोप खरेच असतील, आणि तेवढ्या दिवसात ती बदनामी होऊन जाते आणि पुन्हा एकदा नवीन कोणतरी माणूस शोधायचा, त्याच्यावर बदनामी करायला सुरुवात करायची. हा सिलसिला जो आहे तो चालूच राहतो. त्यामुळे संजय राऊत हे ज्या पद्धतीने येत आहेत, चालत येताना आपण पाहिले त्या लॉबीमधनं, त्याच्यावर दिसून येतो की माफीचा आनंद काही वेगळाच आहे. माफी मागण्याचा आनंद कोणाला वाटतो का असा. चूक झाली, माफी मागितली, आपण मान झुकवतो, पाया पडतो, एखाद्याच्या कान पकडतो, बाबा माझी चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही, असा कोणताही भाव संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यामुळे माफीचा एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो, जेणेकरून आता पुढच्या वेळेला आणखी कोणतरी व्यक्ती त्यांना सापडेल ज्याच्यावर ते आरोप करतील, पुन्हा एकदा माफी मागतील, आणि तसेच पुढे सगळ्यांच्या एखाद्या नेत्याच्या रूपामध्ये ते चालत येतील. असंच आपल्याला चित्र आणखी कदाचित नंतर काही दिवसांनी पाहायला मिळू शकतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.